नमस्कार मैत्रिणींनो, मी वंदना. आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाची पातळ रस्सा भजी. त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. थोडंसं सुके खोबरे, एक कांदा, लसूण, आलं, एक शेंग धुवून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर, दाण्याचा कूट, जिरं, मोहरी आणि थोडासा गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, धने जिरे पूड आणि थोडीशी हळद, नंतर मीठ आणि तेल. तर चला आपण आता बनवूया. तेल आपण घालून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं खोबरं टाकून भाजून घेऊया. आता आपण कांदा घालून घेऊया. तो पण लालसर कलर येईपर्यंत परतून घेऊया. बघा, आता कांदा चांगला लालसर झालाय. याच्यामध्येच आपण थोडं लसूण आणि अद्रक हे सुद्धा परतून घ्यायचं. चला आता आपण मसाला हे वाटून घेऊया. आता आपण एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घालूया. कढीपत्त्याने शेवगाच्या पातळ भाजीला खूप छान चव येते. थोडस जिरं, थोडीशी मोहरी, चांगली तडतडू दे. आता थोडस हिंग, थोडासा आपला जो घरातला साठवणीचा मसाला आहे तो घालून घेऊया. 2 चमचे धने जिरे पूड, थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर. शेवगा टाकून घेतला आहे. आणि जो आपण वाटण केलेला मसाला आहे ना तो घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया. आता चांगलं परतून घेतलंय. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया. जितकं तुम्हाला पातळ हवं असेल किंवा रसरशीत हवं असेल, लपथपीत, त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता. थोडंसं आपल्याला घट्ट वाटतंय, आता अजून थोडंसं पाणी घालूया. आता थोडंसं मीठ चवीनुसार, आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून शेंगा शिजवून घेऊ. छान शिजल्या गेल्या आहेत. आता आपण ह्याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकूया. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे. आता 1 मिनिट उकळलं की आपली शेंगाची रस्सा भाजी तयार.